कशा आहात वहिनी? मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं जरा. नाही सत्यजितराव, प्लीज आधी तुम्ही माझं ऐकून घ्या प्लीज. मी कधीपासून मंजिरी वहिनींना हेच समजवण्याचा प्रयत्न करते, पण त्यांच्या लक्षातच येत नाहीये. तुम्ही तरी समजून घ्या प्लीज, मला इथनं जाऊ द्या. नाहीतर काय परिणाम होतील ना, आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही. तुम्ही तरी यांना चांगलंच ओळखता ना, मग कशाला उगाच माझ्यामुळे उगाच तुमच्या कुटुंबावर संकट यायला नको. तुम्ही तरी माझं ऐका. वहिनी, किती दिवस अजून तुम्ही हा सगळा अन्याय सहन करणार? तुम्हाला आजपर्यंत कधी चीड आली नाही? कधी संताप आला नाही? कधीही असं वाटलं नाही की या हरामखोर माणसाच्या तावडीतून आपण सुटावं आणि आपलं स्वतःचं छान शांत सुंदर आयुष्य जगावं? असं कधीच वाटलं नाही तुम्हाला? वाटलं. लग्न झाल्यापासून गेली 5 वर्ष प्रत्येक क्षणी हेच वाटलं. पण माझं नशीब आहे ते, आणि काही केल्या मी माझं नशीब बदलू शकत नाही. नशीब बदलताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, आणि आता तुम्हीही बघणार आहात तुमचं नशीब बदलताना. फक्त प्लीज स्वतःवर थोडासा विश्वास ठेवा. मी एसपी साहेबांशी बोलतोय. उद्या सकाळी आपण दोघांनी त्यांच्याकडे जायचंय. तुम्ही त्यांच्या समोर तुमचं स्टेटमेंट बदलणार आहात. त्यावेळेला तुमच्या डोळ्यांनी तुम्ही जे काही पाहिलं ते सगळं तुम्ही एसपी साहेबांना सांगणार आहात. फक्त एवढं करावं, आणि मग बघा तो दादा आयुष्यभरासाठी गजाड जातो की नाही ते. तुम्हाला आता असं वाटतंय की सगळं नीट होईल, पण मला माहिती काहीही झालं तरी ते ह्या सगळ्यातून सुटणारच. मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. माझं जे व्हायचंय ते होईल, पण तुम्ही प्लीज तुमच्या कुटुंबाला संकटात नका टाकू. माझ्या कुटुंबाचं रक्षण कसं करायचं हे मला खूप चांगलं कळतं. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही स्वतःची काळजी करा. फार काही बोलत नाही. प्रतिकार न करणं आणि अन्याय सहन करत राहणं हा सगळ्यात मोठा गुन्हा. हा गुन्हा आणखीन किती वर्ष करत राहायचा ते तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही याल ना उद्या माझ्या बरोबर? नेत्रा, मी यांना काहीही सांगितलं नाही याचा अर्थ असा होत नाही की मी तुला माफ केलंय. पण माझ्या अशा वागण्याला जर मूर्खपणा समजणार असेल तर मला तुझ्याबद्दल विचार करावा लागेल. ही मी तुला दिलेली शेवटची संधी होती. यानंतर अशी संधी तुला पुन्हा मिळणार नाही. काय गे? हा, अक्कल काय शेण खायला गेली होती का? हे ओरडतोय कशाला? आळू बोल ना जरा. नेत्रा, तुला मंजिरी वहिनीने रेड हँड पकडलं. नुसतं पकडलं नाही तर तुझ्याकडनं सगळं वधवून घेतलं. बर मग? अगं, या सगळ्याचे पुढे जाऊन काय परिणाम होतील हे कळतंय का तुला? जे तुझ्या डोक्यात आत्ता आलंय ते माझ्या डोक्यात इतक्या वेळात आलं नसेल असं वाटतंय का तुला? तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे सगळं. ए बाई, आता तरी थांबव हे सगळं. ऐक माझं. हे बघ गौरांग, एवढं काहीही झालेलं नाही. आतापर्यंत सगळं जसं सुरळीत चालू आहे तसंच यापुढेही चालू राहणार. आता फक्त मंजिरी वहिनींना कळलं एवढंच. एवढंच? हे एवढंच वाटतंय तुला? मी मंजिरी वहिनींना काय तोंड दाखवणार? नाही नाही, मला तर लाज वाटते त्यांच्या समोर जायची. असं काही होत नाही रे. डोंट ओव्हर रिॲक्ट. काही होत नाही? अगं, सत्यजित दादाला हे कळल्यावर तो तुला आणि तुझ्या बरोबर बाय डिफॉल्ट मला हाकलून देईल या घरातून. अगं, रस्त्यावर येऊ आपण. आणि सत्यजित दादांना ह्याच्यातलं एक अक्षरही कळलं नाही तर? तुला वेड लागले नेत्रा. नाही, वेड मला नाही लागलंय, पण मी काय म्हणते हे तुला कळत नाही अजून. कसं असतं ना गौरांग, बायकांकडे खूप मोठं शस्त्र असतं
आणि त्या शस्त्राच्या जोरावर मी मंजिरी वहिनींकडून वाटेल ते करून घेऊ शकते. आणि ते म्हणजे अश्रू. लोकांना वाटतं बायका काय डसा डसा रडत राहतात नुसते, पण त्यांच्या अश्रूच्या एका थेंबात जग उलटपालट करायची ताकद असते. आणि या अश्रूंच्या जोरावर मंजिरी वहिनीच काय, पण सत्यजित दादांसारखा दगड सुद्धा कसा वितळतो पाहिलंयस ना तू. किती वेळा सांगितलं तुला, ही सगळी कामं तू करू नकोस. मीराताईंना सांग. तुम्ही कुठे बाहेर निघालात का? हो, मी जरा ऑफिसला जातोय. आता या वेळेला? महत्वाचं काम आहे. मंजिरी, मंजुषा वहिनी सध्या आपल्या घरी आहेत. पुढचे काही दिवस खूप क्रिटिकल आहेत, कारण दादा नेमका काय करेल, कसा वागेल याचा काही नेम नाही. त्यात तुझी अवस्था अशी. तुला भीती नाही ना वाटत आहे? अजिबात नाही. तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग मला घाबरायचं काय कारण आहे? तुम्ही माझी काळजी नका करू. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. मंजुषा वहिनींना मी SP साहेबांसमोर हजर करणार आहे. तिकडे त्या त्यांचं जुनं स्टेटमेंट बदलून नवीन स्टेटमेंट देतील. आय जस्ट होप सगळं व्यवस्थित पार पडेल. मी बोललोय त्यांच्याशी, त्यांना धीर देण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण जर तुलाही बोलता आलं तर बरं होईल, कारण तुझं ऐकून घेतील त्या, तुझ्याशी मोकळेपणानं बोलतील. सो प्लीज. काय बुधोळकर, वेड्या होत आम्ही? आमच्या कपाळावर लिहिले आम्ही वेड्या होते. वसुधा एंटरप्राइजेस कुठून आली ही कंपनी अचानक? हे काय चमत्कार आहे? चमत्कार आहे हा? हो, हा चमत्कारच आहे. कुणी केला हा चमत्कार? आमच्या सत्यजित भाऊनी. त्यांना आम्ही फ्रेंड मानलं, पार्टनर केलं. त्या सत्यजित भाऊनी, या प्रियंक भाऊनी. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काय कळणार नाही? येडे आहे आम्ही. ए दादा, किती वेळा सांगायचं कमी बोल, कानाला त्रास होतो माझ्या. आणि आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत ना. निक, जर माझा आवाज तू जास्त वेळ ऐकत राहिलास तर तुझे कान गळून पडतील. निक, चल. मिळणार, मिळणार. या बेईमानीची सजा मिळणार. वन क्वेश्चन, आमच्या मिसेस कुठे आहेत? मुधोळकर. बायको हरवलीये. अरे मग मला काय विचारतोस? जाऊन तुझ्या तांबडे बाबाला विचार. जा. खलास. तू खलास आता. तू खलास.
तुम्ही एवढा कसला विचार करताय? ते सगळीकडे शोध घेत असतील माझा. मी खरंच तुम्हाला सांगू, मी इथे तुमच्या घरी आहे ना, हेही त्यांना माहित असेल. फक्त सत्यजित भाऊंमुळे ते जे काही करतील ते सावधपणे करतील, एवढंच. अहो, तुम्ही केवढा घाबरताय? इथे येऊन 1 दिवस झालाय तुम्हाला पूर्ण. हो, घाबरते मी. कारण लग्न झाल्यापासून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण कसा घालवलाय हे माझं मला माहितीये. खरं तर असं विचारायला नको, पण मला खरंच प्रश्न पडलाय. तुम्ही त्या दादा होळकरशी लग्न तरी का केलं? जाऊ द्या ना, काही विषय न काढलेलेच बरे असतात. हे बघा, असं मनातल्या मनात कुडत राहण्यात काय अर्थ आहे? तुम्ही एकदा माझ्याकडे मन मोकळं करून बघा, तुमचं तुम्हालाच बरं वाटेल. नक्की काय झालं होतं? मी अशीच एक दिवस कॉलेजला जायला निघाले होते. माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं की मी शिकून खूप मोठं व्हावं. त्या दिवशी जमिनीच्या कुठल्या तरी वादावरून आमच्या गावातल्या सदाशिव तावडे नावाच्या एका मुलाला दादाने खूप मारलं, भर रस्त्यात. त्याचा जीव घेतला. शेकडो लोकांनी बघितलं, पण कोणीच साक्ष द्यायला तयार नव्हतं. त्या सदाशिवच्या म्हाताऱ्या आईचे हाल बघवले नाहीत मला. म्हणून मी ठरवलं, मी देणार साक्ष. पण त्या रात्री दादा आमच्या घरी आला. माझ्या आईबाबांच्या गळ्यावर सुरा ठेवला आणि जबरदस्ती माझ्याशी लग्न लावून घेतलं. त्यानंतर एका महिन्यातच एका ट्रक ऍक्सिडेंट मध्ये माझे आई बाबा गेले आणि मी मात्र कायमची त्या दादाच्या तावडीत अडकून पडली. लग्न झाल्यापासून मी इतका अमानुषपणा सहन केलाय, तो तुमच्या वाटाला येऊ नये म्हणून मी इथनं गेलेलंच बरं आहे. अहो तुम्ही रडणं थांबवा बरं आधी. आणि मी एक सांगू का, नशीब असं पुन्हा पुन्हा साथ देत नसतं. आता जर संधी आली आहे तर त्याकडे पाठ फिरवू नका. नशीब सगळ्यांचंच नशीब सारखं नसतं. तुम्ही नशीबवान आहात, कारण का तुम्हाला सत्यजित भाऊंसारखा पती मिळालाय, जो तुमची इतकी काळजी घेतो. पण माझ्या नशिबात दुःखच लिहिलंय. आता तुम्ही त्यात भागीदार नका हो. नाही, असं अजिबात नाही. देव एवढा कठोर नसतो. मान्य आहे, त्याने आता तुमच्या पदरात खूप दुःख टाकलंय, पण उद्या नक्कीच वेगळं असणार आहे. बघा, तुम्ही जे दुःख भोगलंय ना, त्याच्या 10 पटीने सुख तुमच्या पदरात पडणार आहे. अहो, तुमच्या एका साक्षीनं त्या दादाला शिक्षा होणार आहे आणि या सगळ्यातनं तुमची मुक्तता होणार आहे. मग तुम्हीच मला सांगा, असं रडत जगण्यापेक्षा एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? तुम्ही म्हणताय ते आता पटतंय मला. म्हणजे मी असा विचारच केला नाही कधी. आता तुम्ही शांतपणे झोपा आणि कसलाच विचार करायचा नाही. मी सांगते, उद्याचा दिवस नक्की वेगळा असणार आहे.
सगळ्यांचं नशीब एकसारखं नसतंच म्हणे. कुणाला दुःख चालतं तर कुणाला सुखही बोचायला लागतं. काय साहेबांबरोबर गेलता का नाही मुदळकरच्या? बसंत बसंत काय साहेब झाली का नाही मित्राची भेट? हा काय चांगलं काम घालवलं त्याने हातातून. हासडलं का नाही तुम्ही त्याला? चांगला चांगला हासडायला पाहिजे होता. असे माझेत ना लेखाचे एक मी हापसात गेलो का असे काय वागतात ना माझ्याशी? काय बोलू नका. हा सांगायचं विषय काय ती एक काम करणार, जोखमीच आहे. आता की काही विषय झाला काय सांगा. चांगली 10-12 फुलं घ्या, दया माया नसलेली. त्यांना हाताला द्या. तलवारी, कोयते, पिस्तूल. तांबडे बाबाचं नाव घ्या आणि घरात घुसा आणि एकूण एक मुधोळकर फॅमिलीचा मुर्दा पाडा. आम्हाला माहिती आहे आमची मिसेस त्याच घरात आहे, तिला लपून ठेवलंय तिथं. तिला त्यातून घेऊन या. जित्ती आली तर जित्ती, नाही तर तिचा मुर्दा नाही तर आमच्या समोर. जमणार जमणार तर काही विषय आहे का? करून टाकू करून टाकू. हॅलो. हॅलो मंजिरी, आता कुठलाही प्रश्न न विचारता मी जेवढं सांगतो तेवढं फक्त कर. घरातल्या सगळ्यांना घेऊन 10 मिनिटात घरातून बाहेर पडायचं. हॅलो, कळतंय का तुला मी काय बोलतोय ते? हो. काय झालं वहिनी? गौरांग आहे तिकडे, गौरांगला फोन दे पटकन. हो देते. भाऊजी यांचा फोन. हा बोल. हा गौरांग ऐक, हॉटेल जेमिनी मध्ये रूम बुक करायच्या, घरातल्या सगळ्यांना घेऊन तिथे जायचं. पण कशासाठी आणि ह्या सगळ्यांना घेऊन? कशासाठी काय हे सांगायला विचारायला वेळ नाही आता गौरांग. मी जेवढं सांगतो तेवढं कर फक्त. मंजिरीला फोन दे. हा वहिनी. हो बोला. हा मंजिरी, त्या मीराबाईंना घरी जायला सांग, वॉचमनला घरी जायला सांग. मला आपल्या घरात कोणीही नकोय, कोणीही. कळतंय तुला? मी गौरांगला काय ते सांगितलंय. घरातल्या सगळ्यांना घे आणि तिथे पोहोचा पटकन. आणि नीट या, सांभाळून. हो ठेव. मी हे सगळं का सांगतोय, हे सगळं काय चाललंय, असे प्रश्न नाही विचारावेसे वाटत तुला? आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर त्यात कसले आले प्रश्न? माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सांगितलंय तसंच होईल. आणि हो, स्वतःची काळजी घ्या. नीट या. बाय. मी नेत्राला सांगतो आणि रूम पण बुक करतो. पाच रूम बुक करा. नाही नाही, एक काम करा, 4 रूम कन्फर्म बुक करा आणि एक टेंटेटिव्ह ठेवा. आम्ही 5च मिनिटात आलो. नेत्रा चल, आवडलं? हो, पण गौरांग मला खरंच कळत नाही अरे, आपण असं आपलं घर सोडून हॉटेलमध्ये का राहायला चाललोय? मलाही नाही नीट माहिती ग. का दादा ओळखरला फोन करून सांगायचंय की आम्ही अमुक अमुक हॉटेलच्या अमुक अमुक रूम मध्ये? हे बघ गौरांग, एक साधा प्रश्न विचारला मी तुला, त्याचं साधं उत्तर असू शकतं. उगाच टोमणे मारायची गरज नाही. ते टोमणे नाही मारत आहे, रिअल फॅक्ट सांगतोय. नाही तू घे ना फोन आणि सांग त्याला की आम्ही घर सोडून चाललोय. घे घे. अगं वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. गौरांग अरे काय चाललंय तुझं? हे बघ, मला खरंच काळजी वाटते म्हणून बोलतेय. काही वाटत किती टोमणे मार मला, नाही गोष्ट लक्षात ठेव. सत्यजित दादांनी 10 तोंड असलेल्या नागाच्या शेपटावर पाय दिला. आज घर सोडून जावं लागतंय आपल्याला. ते अजून काय बघावं लागेल माहित नाही. मी त्या दादा होळकरला खूप जवळून पाहिलंय ना, म्हणून बोलते. चल का बाई, चल चल. आई आई मीरा आणि बाकीच्या सगळ्या नोकरांना मी घरी जायला सांगितलंय आणि वॉचमन सुद्धा घरी गेलाय. आपल्याला आवश्यक तेवढं सगळं सामान सुद्धा मी बरोबर घेतलंय. फक्त आपल्याला घाई करायला हवी. चला. चला काय चला, असं कसं निघायचं? मला काही कळतच नाही.
ही म्हणते सत्यजितचा फोन आला आणि त्यांनी आपल्याला निघायला सांगितलंय म्हणून आपण निघायचं. अजिबात नाही, मी सगळं मॅनेज करते. आधी सत्यजितशी बोलायला हवं, त्याशिवाय असं 5 मिनिटात निघता येणार नाही. अगदी बरोबर आहे. प्रिया, अगं हे काय करतेस तू? आपल्याकडे चर्चा करत बसायला वेळ नाहीये. आई, आता आपण घाई करायला हवी. अरे जायचं म्हणजे कुठे जायचं? गंमत आहे का? आपण कुठे जाणार आहोत सगळे? गौरांग भाऊजींनी त्याची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. काय? हे एवढं सगळं सत्यजितने मला न सांगता? आत्या तू तरी बोलवायचं होतं. आता इतक्या लगेच कसं निघणार आपण? प्रिया, हे बघ, आता आपण घाई करायला हवी एवढंच मला कळतंय. हे बघ वहिनी, सत्यजितनं हिलाच फोन केला असेल कशावरून म्हणते मी, आणि तो असंच असं बोलला असेल कशावरून? ते काय नाही, तू सत्यजितला फोन कर, म्हणजे काय झालं काय नाही ते नक्की कळलं. पंच, सत्यजितने घरातून जायला सांगितलंय म्हटल्यावर शंका घ्यायचा प्रश्नच येत नाही आणि कुणाला काही विचारायची काही गरज नाहीये. आपण एकमेकांशी वाद घालत बसण्यापेक्षा इथून लवकर निघूया. ठीक, 5 मिनिटाने आपण बाहेर भेटूया. चला वंश. अगं वंश, चला. आत्या, चल प्रिया. प्रिया, अहो तुम्ही अशा अंधार करून का बसलात? चला, आपल्याला निघायचंय. मला माहिती होतं माझ्यामुळे या कुटुंबावर संकट येणारच. मी हेच तर तुम्हाला केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जा. बघा, आपल्याकडे चर्चा करायला वेळ नाहीये. आपण आता निघायला मी हवं. जरी तुमच्या बरोबर आले तरी संकट आपला पाठलाग करणार आहेत. तुम्ही आधी स्वतःला सोडून घ्या. तुम्ही जा. मी काय ऐकणार नाही आणि तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय मी इथून बाहेर पडणार नाही. चला. माझ्या एकटीमुळे या घरावर संकट येणार हे मला आधीपासूनच माहिती. माझ्यामुळे मी माझ्या आईबाबांना गमावले आणि मला माहितीये की ही एका नवीन वादळाची सुरुवात आहे, पण त्याचा शेवट पूर्वीसारखा होऊ देणार नाही. हे वादळ आता माझ्या बरोबरच संपेल. मला यांनीच फोन करून सांगितलंय की आत्ताच्या आत्ता घरातल्या सगळ्यांना घेऊन बाहेर पड म्हणून, आणि माझ्यासाठी यांचा शब्द शेवटचा आहे. आणि संकटाचं म्हणत असाल तर त्यांच्या शब्दापुढे दुसरं कुठलंही संकट माझ्यासाठी मोठं नाही. त्यामुळे आता आपल्याला घाई करायला लागेल आणि बाहेर पडावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत बाहेर येत नाही तोपर्यंत मी या घरातून बाहेर पाऊल ठेवणार नाही.